खूप जास्त चालल्याने वजन कमी होतं, हे खरं आहे का? आत्तापर्यंत किती लोकांचं वजन कमी झालं खूप जास्त चालल्याने, दररोज सकाळी चालल्याने, संध्याकाळी चालल्याने? तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. खूप जास्त चालल्याने तुमची एनर्जी वाढू शकते, तुमची पॉवर इन्क्रीज होऊ शकते, तुमचं वजन कमी होत नाही. नमस्कार, मी कृष्ण मोळे, फिटनेस कोच. बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे की आपण रोजच्या रोज चाललो की आपलं वजन मेंटेन राहील किंवा कमी होईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चालल्याने, वॉकिंग केल्याने कोणाचंही वजन कमी होत नाही. ही गोष्ट फक्त आपल्या डायजेशनसाठी चांगली असते की तुम्ही जितकं जास्त चालता तेवढं जास्त तुमचे डायजेशन प्रॉपर राहील, इंटरनल ऑर्गन वगैरे तुमचे सेफ राहतील. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जास्त चालले की वजन कमी होतं. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या सगळ्यांना खूप जास्त आळस आहे. हा आळस आपल्या स्वतःला आतून खायला चालू केलेलं ह्या गोष्टीनं. त्याचं कारण असं आहे की आपण पोटामध्ये जेवढ्या गोष्टी भरतो तेवढ्या गोष्टीची निरासत करत नाही. म्हणजेच काय, तर आपण जेवढी आपण कॅलरीज घेतो तेवढ्या कॅलरी आपण बाहेर वापरत नाही. ह्या गोष्टीमुळं आपलं हे वाढलेलं पोट आहे, याचं हे कारण. आता बहुतेक बऱ्याचशा लेडीजचा प्रॉब्लेम आहे की मी घरामध्ये खूप जास्त कामं करते. तर घरातली कामं आणि व्यायाम वेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे कामं तुमचा व्यायाम नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जुन्या काळामध्ये जे समजा स्वयंपाक करण्याची पद्धत, कपडे धुण्याची पद्धत, भांडे घासण्याची पद्धत, सारून घेण्याची पद्धत, ह्या गोष्टी होत्या. तर त्या गोष्टीमुळे त्यांच्या मस्क्युलर स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग बनायचं. ओके, त्या जुन्या काळातल्या महिलांचं. आणि आजकालच्या महिलांचं ह्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहे, ह्या गोष्टी त्या करू शकत नाही. त्यामुळे घेऊन आलेलो एक नवीन विषयावर नवीन चर्चा. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर फिटनेस मेंटेन करणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या निसर्गामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्या गोष्टीचं सोल्युशन भेटत नाही, बरोबर? तरी पण ही गोष्ट माहीत असताना, ज्या गोष्टीची सुरुवात असते त्या गोष्टीचा अंत पण असतो, ही गोष्ट माहीत असताना आपल्याला आपल्या वाढत्या वयाला आपण कंट्रोल करू शकत नाही. का करू शकत नाही? कधी विचार केला याचा? आपलं वाढतं पोट आहे, वाढत्या कंबर आहे, हे आपल्याला वाढतं आहे, खूप त्रासदायक आहे, तरी पण आपण ते कमी करू शकत नाही. का करू शकत नाही? ह्या गोष्टीचा आपण विचार केला आहे? आपण का करत नाही? आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला माहिती आहे की आपलं वजन अजून खूप जास्त वाढलं तर आपल्याला खूप जास्त मोठमोठे आजार भिडू शकतात किंवा त्याचा धोका जाणवेल. तरी पण आपण ह्या गोष्टी का करत नाही? याचं मागं काय कारण असेल? चला तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये की अशा काय काय गोष्टी ज्यामुळं आपण ह्या गोष्टी, आपलं वजन वगैरे आपण मेंटेन करू शकत नाही, आपलं वाढतं वजन आपण स्वतः हे करून मेंटेन करू शकत नाही किंवा त्याला कमी करू शकत नाही. वाढतं वजन हे जर तुमच्या शरीरामध्ये होत असेल तर सगळ्यात मोठा हृदयविकाराचा धोका तुम्हाला जाणू शकतो. आपण पण आज अशाच काही गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत की ज्या तुमचं वजन कमी करू शकतील. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर 50+ असाल तर तुम्हाला जास्त चालायचं नाही. तुम्ही जास्त चालल्याने तुमचं वजन कमी होणार नाही. बहुतेक 50 नंतर जे वजन वाढलेले व्यक्ती असतात त्यांचं वजन कमी करणं खूप कठीण असतं. म्हणजे असं नाही की ते वजन कमी होत नाही, पण खूप कठीण असतं. त्यासाठी चांगल्या एका मेंटॉरची, म्हणजेच एका कोचची गरज असते. डाएट प्लॅन तसा प्रॉपर पाहिजे, तुमचं वर्कआउटचं मॅनेजमेंट तसं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर असेल तरच तुम्ही पूर्णपणे या वेट लॉस करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाणी खूप जास्त प्यायचं आहे. दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही जर 3 लिटर पाणी पित असाल तर तुम्हाला थोडं वाढवायचं आहे, कारण तुम्हाला जे सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे जे त्रास होतात छोटे छोटे, पायामध्ये क्रॅम्प येणं, तर या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी दर्शवतात. तर तुम्हाला आजपासूनच पाण्याला सुरुवात करायची आहे. जर तुमचं वजन जर 20 किलो असेल तर तुम्हाला 1 लिटर पाणी प्यायचं. या हिशोबाने तुमचं वजन जसं वाढत जाईल त्या प्रकारे तुम्ही पाणी वाढू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला वेळेवर झोपायचं आहे. ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे. तुम्ही वेळेवर झोपत नाही. संध्याकाळी जर तुम्ही किती काम करत असाल, कोणत्याही मोठ्या जॉबला असाल, जर तुम्हाला स्वतःची काळजी करायची असेल तर तुम्हाला संध्याकाळी 11च्या आत म्हणजे 10:30पर्यंतच तुम्हाला झोपायचं आहे आणि 5:30पर्यंत तुम्हाला उठायचं आहे. 5:30 किंवा 6पर्यंत तुम्हाला उठून तुम्हाला डेली व्यायाम वगैरे सुरू करायचा आहे. ही जर गोष्ट तुमची प्रॉपर झाली तर तुम्हाला एका महिन्यामध्येच खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट यायला सुरुवात होईल. तिसरी गोष्ट, तुम्हाला वेळेवर जेवण करायचं आहे. बहुतेक आजच्या लाईफस्टाईलमध्ये लोक खूप इतके स्वतःच्या इतकी बिझी झाले, काय काम करतात हे त्यांना त्यांचंच माहीत, पण स्वतःकडे लक्ष द्यायला टाईम नाही, वेळेवर जेवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे तुमच्या ढेरीचा एवढा मोठा घेर वाढलेला आहे ना, तो तुमच्या जेवणाच्या टाईममुळे वाढलेला आहे. बायोलॉजिकल सायकल असते आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये, त्या सायकलचं ते रुटीन जर आपण फॉलो केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण जर तुम्ही ते रुटीन ब्रेक केलं तर तुम्हाला नक्कीच त्रास व्हायला सुरुवात होईल. तर त्याचंच हे वाढलेलं पोट हे कारण आहे. तुम्ही सकाळी नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचं डिनर हे एक टाईममध्ये फिक्स करा. तुम्हाला जो टाईम भेटतो आहे तो असं नाही की 1 ते 2मध्ये जेवण केलं पाहिजे. तुम्ही 12ला करा, तुम्ही 3ला करा, पण एक वेळेवर करा, प्रॉपर करा. आणि जेवण, नाश्ता आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये 4 तासाचा गॅप असला पाहिजे. ह्या प्रकारे तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करा. ही जर गोष्ट तुमची प्रॉपर झाली तर तुम्हाला बऱ्याचशा समस्यापासून सुटका भेटेल. चौथी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्यायाम. ज्या गोष्टीला आपल्याकडे टाईम नाही ती गोष्ट आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची. जसं की लक्ष्मणासाठी बजरंगबलीनं संजीवनी दिली, त्याप्रकारे व्यायाम ही आपल्यासाठी एक संजीवनी. कोणत्याही त्रासातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. मी एक फिजिओथेरपिस्ट ह्या असल्यामुळे तुम्हाला हा सल्ला देईन की तुम्ही स्ट्रेंथनिंग वर्कआउट खूप जास्त प्रमाणात करा. कारण आजकालचं जे पेशंट पाहता, त्यांचा फ्लो पाहता असं लक्षात येतं की ते व्यायाम न केल्यामुळे त्यांची शरीर रचना ही कमकुवत झालेली. शरीरामधले प्रत्येक पार्ट हा वीक होत चालला आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम म्हणजे 3rd लेवलला गेलेली. ह्या प्रकारचा सगळ्या गोष्टीवर परिणाम झालेला आहे. आणि हे जर सगळं तुम्हाला शरीरातून धुवून काढायचं असेल तर तुम्हाला दररोज सकाळी 1 तास किंवा 45 मिनिटं व्यायाम करणं गरजेचंच आहे. तुम्हाला प्रत्येक डॉक्टर सल्ला देईल दररोजचे 20 मिनिट व्यायाम करा. काही होत नाही, 20-30 मिनिटांनी केल्याने काही होत नाही. आत्तापर्यंत तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर तुम्हाला दररोज 1 तास तरी व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कार्डिओ ॲड करा, झुंबा ॲड करा, योगा ॲड करा, मेडिटेशन ॲड करा, ब्रिथिंग एक्सरसाइज ॲड करा. या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही कमीत कमी 45 मिनटं तरी व्यायाम केला पाहिजे. सगळ्या गोष्टी, मानसिक संतुलन बिघडलं असेल तर तुम्ही मेडिटेशन करा, ध्यान करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या निसर्गामध्ये आहेत त्याच घ्यायच्या आहे आपल्याला. तुम्हाला जर गोळ्या खायच्या नसतील, मेडिसिनवर जास्त दिवस जर राहायचं नसतं तर तुम्हाला ह्या गोष्टीची आजपासूनच सुरुवात करावी लागेल. तर चला, अशा छोट्या छोट्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपला कोणत्याही प्रकारची जर आपल्याला समस्या असेल तर आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.